नमस्कार मंडळी, मी मोनिका। आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत। सूर्य जो आहे तो डोळ्यांवर चमकत आहे माझ्या, म्हणून कशा पद्धतीने व्हिडिओ येतोय ते सुद्धा कळत नाहीये। पण तुम्हाला एक गोष्ट दाखवायची होती, तर ती म्हणजे आज आम्ही बनवतो आहोत आंब्याचे पापड। तर अदिती इथं पापड बनवते आहे। तर ज्यावेळेस आंब्याचा सीजन नसेल तर त्यावेळेस आपण अशा पद्धतीने या आंब्यांच्या पापडांचा आस्वाद घेऊ शकतो आणि आंब्याची जी मजा असते तर ती घेऊ शकतो। तर याला आपण पोळी पापड सुद्धा म्हणू शकतो, कारण आंब्याचा रस बघा पातेलं भरून होता, थोडंसं आम्ही खाल्ला आणि आता जे आहेत ते याचे पोळी पापड टाकून घेत आहोत। परवाच्या दिवशी आम्ही आंबा पोळी सुद्धा बनवली आणि आज हे आंब्याचे पापड बनवले। तर आंबा पोळी सुद्धा खूप छान झाली आणि तिची चव सुद्धा खूप छान लागते। जसा आंबा लागतो की नाही तर त्याच पद्धतीने तिची चव लागते। आणि अशा पद्धतीने जर आपण आंब्याचे पदार्थ बनवले तर आंब्याचा सीजन जेव्हा नसेल तर तेव्हा सुद्धा आपल्याला आंब्याचा आस्वाद घेता येऊ शकतो। आणि अदितीला सुद्धा असे कामं करायला मजा वाटते ना अदिती? अजून काय करायचं? एवढेच आहेत का आंब्याचे पापड? अक्का आजी म्हणे अजून आहेत म्हणे। आंब्याचे जे हे पापड आहेत तर अजून आंबे शिल्लक आहेत, तर त्यांचे अजून म्हणजे हा कागद मला वाटतं पूर्ण भरेल, तर एवढा कागद भरून आम्हाला आंब्याचे जे पापड आहेत ते बनवायचे आहेत। कारण आंबा पोळी बनवायला ताट खूप लागतात आणि ताट एवढे शक्य नाही आहे की 3 दिवस त्याला सुकवायला लागतात म्हणून। आणि आता 2-3 दिवसापासून ऊन सुद्धा कमी आहे, त्याच्यामुळे मग अशा पद्धतीनं हे पापड आम्ही करायचं ठरवलं। तर पहिल्यांदाच आम्ही सुद्धा बनवत आहोत, पण नक्कीच खूप छान लागतील असं वाटतं। ज्यावेळेस हे तयार होतील त्यावेळेस तुम्हाला मी दाखवेल की कशा पद्धतीनं आहेत आणि चव सुद्धा खूप छानच असणार आहे। कारण हे गावरान आंबे आहेत, आंबट गोड चवीचे जे घरचे आंबे असतात गावरान, त्याची साईज सुद्धा मी तुम्हाला दाखवली मागच्या एका व्हिडिओमध्ये की कैरीची कशा पद्धतीनं कैरी आहे आणि ती पिकल्यावर तिचा कलर कसा असतो। तर हे गावरान आंबे आहेत आणि केमिकल विना ते पिकवले जातात आणि त्यांचे हे पापड बनवले आहेत। तर ह्या वर्षी नाही पण पुढच्या वर्षी आम्ही विचार करत आहोत की ज्याला कोणाला गावरानी घरचे आणि घरगुती पद्धतीनं पिकवलेले बिना केमिकलचे तर असे कोणाला हवे असतील तर नक्की पुढच्या वर्षी आम्ही ते विकणार आहोत। तर चला आजचा व्हिडिओ हा इथंच एंड करते। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा। आणि तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं आंब्याचे जे पापड असतात किंवा आंबा पोळी असते ते काही वस्तू करतात का? किंवा मग कैरीचा मुरब्बा असतो, लोणचं तर सगळेच जण घालतात, पण काही वस्तू अशा तुम्ही साठवणीच्या करून ठेवतात का? ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा। तर सूर्य माझ्या डोळ्यांवर खूप येतोय, तर थोडं समजून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या आणि वस्तू ह्या बनवत राहा।